कुरुंदवाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी शाहू आघाडीचे दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे। तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे शुभम जोंग व राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विजय पाटील यांची निवड झाली। या निवडीमुळे नगरपालिकेच्या सत्ता केंद्रात नवचैतन्य निर्माण झाले। नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता ही विशेष सभा नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेस मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई प्रमुख उपस्थित होते। सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक वाजत गाजत सभागृहात दाखल झाले, तर राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहिले होते। निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून सर्व निवडी बिनविरोध झाल्यात। यावेळी नगरसेवक रमेश भुजुगडे, वैभव उगळे, जय कडाळे, बाबासाहेब पाटील, अक्षय अलासे, तानाजी अलासे, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण, दीपक परीट, सुनंदा अलासे, संगीता कर्नाळे, विमल पोमाजे, अलका मधाळे, जुवेरिया गोलंदाज, जयश्री पाटील, सुजाता जाधव, अलका पाटील, रुखसाना बागवान, आयशा बागवान आदी नगरसेवक उपस्थित होते। निवडी जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। 4 वर्षांनंतर सुरू झालेल्या सक्रिय सभागृहामुळे आता शहरातील रखडलेल्या विकास कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।